नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन फोल्डिंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. तर प्रोटीन फोल्डिंग इज अ फॅसिलिटेड अँड क्रुशल प्रोसेस इन द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. आणि जे काही प्रोटीन फोल्डिंग आहे ते एक क्रुशल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून जे काही प्रोटीन फोल्डिंगमुळे जे काही त्याच्यामधले जे अमायनो ॲसिड असतील त्याचं वर्किंग कसं होतं आहे, किंवा एखाद्या ड्रग डिस्कवरीमध्ये किंवा एखाद्या डिसीज रिकव्हरीमध्ये सुद्धा जे काही प्रोटीन फोल्डिंगचं मेन फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. इट रेफर्स टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ लिनियर चेन ऑफ अमायनो ॲसिड अ पॉलीपेप्टाइड इन टू अ स्पेसिफिक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तर आणि हे जे काही लिनियर म्हणजे जे काही प्रोटीन असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे लिनियर चेनमध्ये किंवा पॉलीपेप्टाइड किंवा अमायनो ॲसिड हे प्रेझेंट असतात. आणि ते त्याचं एक 3D स्पेसिफिक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे काही 3D जे स्ट्रक्चर असतं ते NMR स्पेक्ट्रोस्कोपी असू द्या किंवा CD स्पेक्ट्रोस्कोपी किंवा एक्स रे क्रिस्टलोग्राफी त्याच्याद्वारे आपण पाहू शकतो. त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे. ते जे काही 3D त्याचं डिटर्मिनेशन कसं होतं प्रोटीनचं ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे, ते तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. तर ह्या 3 मेथडद्वारे जे काही 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं प्रोटीनचं ते तिथं डिटर्मिनेशन होतं, विच अल्टिमेटली डिटरमाइन इट्स फंक्शन. आणि हे जे काही 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं ते एखादं स्पेसिफिक फंक्शन आपल्याला त्याचं वर्क करताना आपल्याला पाहायला मिळतं. थिंक ऑफ इट्स लाईक अॅन इन्स्ट्रक्शन मॅन्युअल रिटर्न इन द लँग्वेज ऑफ अमायनो ॲसिड गायडिंग द प्रोटीन टू फोल्ड इन टू द युनिक शेप. आणि हे जे काही अमायनो ॲसिड असतील ते एक गाईड करतात, जेणेकरून जे एक लाँग चेन फॉर्म होते आणि ते प्रोटीन जे फॉर्म झालेलं आहे ते फोल्ड होतं, जेणेकरून ते एखादं युनिक फंक्शन किंवा युनिक शेप ते त्याच्या पूर्णपणे त्या अमायनो ॲसिड सिक्वेन्सला करतं, आणि जेणेकरून ते स्पेसिफिक फंक्शन त्याचं वर्क करू शकेल. आणि हे इम्पॉर्टंट का बरं आहे? बिकॉज ऑफ प्रोटीन शेप dedicate us ability to interact with other molecule, perform its biological function and ultimately contribute to the complex processes of a life. आणि हे जे काही शेप वगैरे असेल किंवा जे प्रोटीन फोल्डिंग एवढं इम्पॉर्टंट का बरं आहे? जेणेकरून ते काही जे प्रोटीन असेल ते अजून एखाद्या प्रोटीनसोबत इंटरॅक्शन घडवून आणण्यासाठी, किंवा एखादा अजून दुसरा मॉलिक्यूल असतील, न्यूक्लिक ॲसिड जे काय असतील, DNA RNA जे काय असतील त्यासोबत इंटरॅक्शन घडवून आणण्यासाठी, किंवा एखादं बायोलॉजिकल फंक्शन परफॉर्मिंगसाठी, एखाद्या ड्रग डिस्कवरीमध्ये म्हणू द्या, किंवा एखाद्या टार्गेट लोकेशनला जर टार्गेट करायचं असेल तर किल करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जे काही प्रोटीन असेल ते फंक्शन करत असतं. एखादं सेलला स्टॅबिलिटी द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही प्रोटीन वगैरे आहे ते हेल्प करत असतं. आणि काही कॉम्प्लेक्स प्रोसेस असतात लाईफमध्ये, सेल डिफरन्सिएशन असू द्या किंवा सेल ग्रोथ असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही प्रोटीन वगैरे असतं ते तिथं मदत करत असतं. तर असं जर पाहिलं जे प्रोटीन फोल्डिंग आहे ते एक मेन आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून ते पूर्ण जे काही सेल डिफरन्सिएशन असेल, ग्रोथ असेल, किंवा एखाद्या अजून जर मॉलिक्युलर इंटरॅक्शन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ते मदत करत असतं. आणि प्रोटीन फोल्डिंग हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जर फक्त अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स वगैरे पाहिलं, जर लिंक असतात त्या हायड्रोजन बॉन्डने, जे अमायनो ॲसिड असतात ते 10 ते 12 अमायनो ॲसिड मिळून एक प्रोटीन फोल्ड तयार होतो. आणि जर फक्त अमायनो ॲसिड असेल ते त्याला एखादा स्पेसिफिक शेपच नसेल तर मग त्याचा उपयोग नसतो. ज्यावेळेस ते एखाद्या स्पेसिफिक शेपमध्ये येईल मग ते स्पेसिफिक वर्क तिथं परफॉर्म करू शकेल. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता त्याचं कन्सेप्ट कोणकोणत्या असतात त्याच्यामध्ये मेनली ते कोणत्या, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन फोल्डिंगमध्ये आहे त्याच्यात काही फोर्सेस असतात, काही इंटरॅक्शन असतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे पॉलीपेप्टाइड चेन. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट अ लॉंग अनफोल्डेड स्ट्रिंग ऑफ अ अमायनो ॲसिड लिंक टुगेदर. आणि ही जी काही पॉलीपेप्टाइड जी चेन असते ती स्टार्टिंग पॉईंट म्हटली जाते, जेणेकरून जे प्रोटीन फोल्डिंग होणार आहे पुढे जाऊन त्याचा स्टार्टिंग पॉईंट हा पॉलीपेप्टाइड चेन असतं. आणि ही जी काही पॉलीपेप्टाइड चेन असते ती अनफोल्ड असते. आणि ही जी काही पूर्णपणे जे अमायनो ॲसिड असतात ते हायड्रोजन बॉन्डने लिंक केलेले असतात. दुसरा आहे अमायनो ॲसिड. दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ प्रोटीन इच विथ अ युनिक साईड चेन दॅट इन्फ्लुअन्स द फोल्डिंग. तर अमायनो ॲसिड जे काही आहे ते बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलं जातं प्रोटीनचं.
जेणेकरून त्याच्या दोघी बाजूला एक युनिक साईड चेन आपल्याला पाहायला मिळते आणि हे साईड चेन पुढे जाऊन जे काही फोल्डिंग फंक्शन वगैरे जे आहे प्रोटीन फोल्डिंग ते परफॉर्म करत असतात. तर फोल्डिंग प्रोसेसमध्ये आपण फोर्सेसमध्ये पाहिलं सर्वल फोर्स काय टू द फोल्डिंग प्रोसेस इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक इंटरॅक्शन वॉटर रेडिंग साईड चेन क्लस्टर टुगेदर टू फॉर्म अ प्रोटीन कोअर शिल्डेड फ्रॉम द वॉटर. तर पहिलं जे इंटरॅक्शन आहे मेन याच्यामध्ये ते आहे हायड्रोफोबिक इंटरॅक्शन, जेणेकरून जे काही त्याचे वॉटर हिटिंग जे साईड चेन आहे ते पूर्णपणे अटॅच होतात आणि जे काही प्रोटीनचं एक कोर तयार होतं आणि जे प्रोटीनला वॉटरपासून जे काही त्याचं पूर्णपणे शिल्ड वगैरे केलं जातं, एक शिल्ड तयार केला जातो कोर वगैरे, आणि जे काही साईड चेन असतील त्याला वॉटरपासून बचाव केला जातो आणि मधला जे काही स्ट्रक्चर वगैरे असेल त्याचासुद्धा बचाव केला जातो. म्हणजे एक एक मेम्ब्रेन टाईप असतं जेणेकरून वॉटर त्याच्यामध्ये इंटर करू नये. त्याच्यानंतर दुसरं आहे हायड्रोजन बॉन्ड. दिस फॉर्म द बिटवीन सर्टन अमायनो ॲसिड क्रिएटिंग द स्टेबल स्ट्रक्चर लाईक अल्फा हेलिक्स अँड बीटा शीट. तर जे काही अमायनो ॲसिड वगैरे असतील त्याच्यातले जे काही इंटरॅक्शन असतं म्हणजे त्याला अटॅचमेंट करण्यासाठी हायड्रोजन बॉन्डची गरज असते, जेणेकरून पूर्णपणे जे स्ट्रक्चर वगैरे असेल त्याला स्टेबिलिटी येते. तसंच जे अल्फा हेलिक्स आणि बीटा शीट आपण जे म्हणतो प्रोटीनचे जे सेकंडरी स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डचा वापर करून जे काही स्ट्रक्चर वगैरे असेल ते स्टेबल केलं जातं. त्याच्यानंतर वॉल्स फोर्सेस वीक अट्रॅक्शन बिटवीन द ॲटम्स कॉन्ट्रीब्यूट टू ओव्हरऑल प्रोटीन स्टॅबिलिटी. आणि जे काही प्रोटीन फोल्डिंगमध्ये जे काही मेन जे वॉल फोर्स जे काय आहे हे तिथं ॲक्ट करत असतं, जेणेकरून जे काही ॲटममध्ये जे काही वीक इंटरॅक्शन असल्यामुळे ते ओव्हरऑल प्रोटीनला स्टेबल करतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वॉल फोर्सेस म्हणजे काय, वीक इंटरॅक्शन असतं बिटवीन द ॲटम आणि मग वीक इंटरॅक्शन असल्यामुळे ते काय करतं त्याच्यामुळे एक ते ॲबिलिटी येते किंवा कॉन्ट्रीब्यूट करतं जेणेकरून जे काही प्रोटीन स्टॅबिलिटी आहे ती पूर्णपणे त्या इंटरॅक्शनमुळे स्टेबल राहू शकेल. तर हे त्याचं काही कन्सेप्ट होतं. तसंच जर आपण आता त्याचे स्टेजेस पाहिले, जर प्रोटीन फोल्डिंगचे स्टेजेस आहेत 4 स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे प्रायमरी स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये जे काही अमायनो ॲसिड किंवा पॉलिपेप्टाईड चेन असेल ती फॉर्मेशन केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड हे एकत्र येतात आणि त्याचं हायड्रोजन बॉन्डने लिंक केलं जातं आणि लिंक केल्यानंतर एक अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स तिथे तयार होतो. त्याच्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर आहे फॉर्मेशन ऑफ अ रेग्युलर लोकल स्ट्रक्चर लाईक अल्फा हेलिक्स अँड बीटा शीट. जे काही अल्फा हेलिक्स अँड बीटा शीटसारखं स्ट्रक्चर एक लोकल स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये तयार होतं आणि टर्शरी स्ट्रक्चरमध्ये जे काही पॉलिपेप्टाईड चेन जे काय आहे ते एक युनिक 3D शेप जनरेट होतो आणि त्याच्यामध्येच जे काही फोल्डिंग वगैरे आहे ती जनरेट व्हायला तयार होते. आणि चौथा आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर वेन द मल्टिपल प्रोटीन चेन असेंबल्ड फॉर अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही वेगवेगळे प्रोटीन म्हणजे जे काही अमायनो ॲसिड सिक्वेन्स असतात ते फोल्ड झालेले असतात, ते 10 ते 12 सिक्वेन्स असतात. तर आपल्याला माहिती आहे की 25 ते 250पर्यंत जे काही सिक्वेन्स वगैरे किंवा अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये ॲड असतात एखाद्या प्रोटीनमध्ये. तर आपण त्याच्यामध्ये मग मल्टिपल प्रोटीन हे असेंबल केले जातात आणि त्याचं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे 10 ते 12 प्रोटीन जे जे असेंबल झालेले ते अटॅचमेंट होतात आणि एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तिथे फॉर्म होतं आणि ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. ह्या स्टेजेस असतात प्रोटीन फोल्डिंगच्या. प्रोटीन फोल्डिंग हे कसं होतं, सगळ्यात पहिल्यांदा अमायनो ॲसिड सिक्वेन्स तयार होतो. अमायनो ॲसिड सिक्वेन्स तयार झाल्यानंतर त्याचं फॉर्मेशन होतं लोकल स्ट्रक्चरमध्ये आणि पॉलिपेप्टाईडचे टर्शरी स्ट्रक्चरमध्ये युनिक 3D शेप तिथं फॉर्म होतो आणि त्याचं फोल्डिंग हे चालू होतं. तर तसंच जर इम्पॉर्टंट जर आपण पाहिलं ड्रग डिस्कवरीमध्ये प्रोटीन फोल्डिंगचा उपयोग होतो. बाय नोईंग हाऊ प्रोटीन फोल्ड वी कॅन डिझाईन द ड्रग दॅट टार्गेट द स्पेसिफिक साईट अँड इंटरफेअर विथ द डिसीज प्रोसेस. आणि ह्या प्रोटीन फोल्डमुळे जे काही ड्रग्स वगैरे नवीन नवीन डिझाईन करायचे असतील किंवा एखाद्या टार्गेट स्पेसिफिक साईटला जर आपल्याला टार्गेट करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ड्रग डिस्कवरीमध्ये सुद्धा जे प्रोटीन फोल्डिंग आहे ते काम करतं. आणि जर एखाद्या डिसीज प्रोसेसमध्ये किंवा एखादा डिसीज जर तिथे त्याला क्युअर करायचं असेल ते सुद्धा प्रोटीन फोल्डिंग हे काम करतं. त्याच्यानंतर प्रोटीन इंजिनिअरिंग सायंटिस्ट कॅन क्रिएट द प्रोटीन विथ द नोवेल प्रॉपर्टीज फॉर इंडस्ट्रियल अँड मेडिकल ॲप्लिकेशन. तर आर्टिफिशियली
वेगवेगळे जे काही प्रोटीन वगैरे असतील त्याच्या प्रॉपर्टीज एकत्र करून, अमायनो ॲसिड सिक्वेन्स एकत्र करून एक प्रोटीन स्ट्रक्चर तयार केलं जातं, जेणेकरून त्याचं मेडिकल ॲप्लिकेशनमध्ये किंवा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ते जे काही प्रोटीन आहे त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द डिसीज. मेनी डिसीज आर लिंक टू अदर प्रोटीन मिसफोल्डिंग सच ॲज अल्वेअर आणि प्रँकिन्सन. तर जे काही हे जे 2 डिसीज आहेत ते मिसफोल्ड झाल्यामुळे, म्हणजे काही वेळेस काय होतं, जे फोल्डिंग वगैरे असते त्याच्यात काही मिस्टेक वगैरे होते, काही अमायनो ॲसिड सिक्वेन्स हे नीट फोल्ड होत नाही, किंवा काही एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमुळे, किंवा काही आपल्या बॉडीमध्ये जर काही डिसीजचा ऑलरेडी जर झाला असेल किंवा अँटीजन वगैरे जर आला असेल त्याच्यामुळे प्रोटीन फोल्डिंगला तर त्याच्यावरती इफेक्ट होतो. तर त्याच्यामुळे जे काही प्रोटीन फोल्डिंग नीट न झाल्यामुळे सुद्धा डिसीज कॉज होतात. आणि दुसरे जर आपण आर्टिफिशियली जर प्रोटीन फोल्ड किंवा प्रोटीन तयार करून जर एखाद्या जे काही डिसीज झाला तिथं एखाद्या स्पेसिफिक टार्गेट लोकेशनला जर आपण टार्गेट केलं, तर जेणेकरून जे काही मिसफोल्ड झालेले, कोणते मिसफोल्ड झालेले जे सिक्वेन्स आहे आपल्याला ते सुद्धा समजतात. तर हे त्याचे काही इम्पॉर्टन्स वगैरे होते. तर हा एक ओव्हरऑल होतं, म्हणजे इंट्रोडक्शन होतं. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी फोल्डिंग कसं होतं प्रोटीनचं ते पूर्ण इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.